ही घटना एका गोड आणि सुशिक्षित कुटुंबाची आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये अतुल मुंडे यांचे कुटुंब राहायचे. साधी राहणी, प्रतिष्ठित ओळख आणि सुसंस्कृत वातावरण. अतुलचं वय 42, जिल्हा परिषद शाळेत शिक्षक, तर तृप्तीचं वय 37, अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका. त्यांचा संसार सुरुवातीला सुखाचा होता. त्यांना ओम नावाचा 12 वर्षांचा मुलगा होता. चुणचुणीत, हुशार आणि स्वप्नांनी भारलेला. बाहेरून हे कुटुंब सामान्य आणि आनंदी वाटायचं, पण आत एक अंधार दाटत चालला होता. संशय, मानसिक तणाव आणि नात्यातील दरी. दोघेही शिक्षक असल्याने त्यांचे आयुष्य व्यस्त आणि ठराविक दिनक्रमात बांधलेले होते. ओम त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता. त्याच्या शिक्षणापासून ते नाटकाच्या तालमींपर्यंत आणि सुट्ट्यांमध्ये फिरण्याच्या प्लॅनपर्यंत त्यांच्या छोट्या छोट्या क्षणांनी संसाराची गोडी वाढवली होती. पण अलीकडच्या काळात अतुलच्या मनात संशयाची बीज रुजू लागली. तृप्ती स्वावलंबी होती, स्वतःच्या ओळखीने समाजात वावरत होती, पण अतुलला तिची ही स्वायत्ता सहन होत नव्हती. शाळेत इतर पुरुष सहकार्यांशी संवाद साधणं, बाहेर फिरणं यामुळे त्याचा संशय वाढत गेला. सुरुवातीला केवळ तक्रारीपुरतं हे राहिलं, पण नंतर त्यांच्या नात्यावर परिणाम झाला. अतुलला मानसिक समस्या होत्या, त्यावर उपचार सुरू होते, पण काही काळानंतर त्याने औषधं घेणे थांबवलं. त्याच्या मनात विचित्र विचार घुंगावू लागले. पत्नी फसवत आहे, बाहेर कुणाशी तरी संबंध आहे, या विचारांनी त्याचं मन पोखरून टाकलं. तृप्तीने त्याला समजावलं, पण संशयाचं विष इतकं खोलवर भिनलं होतं की ते कोणत्याही शब्दांनी धुतलं जाऊ शकत नव्हतं. त्यांचा मुलगा ओम या सगळ्याचा साक्षीदार होता. तो आई वडिलांचे सतत होणारे वाद पाहायचा, घाबरायचा, पण काहीही करू शकत नव्हता. अतुलच्या डोक्यात एकच विचार ठाम झाला, या सगळ्याचा शेवट करण्याचा. त्या रात्री घरात गडद शांतता होती, वादळापूर्वीची. रात्री 2:30 वाजता अतुलने तृप्तीवर धारदार चाकूने वार केला. ती झोपेत होती. काही कळायच्या आधीच तिला रक्ताच्या थारोळ्यात सोडून दिलं. ओमने डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहिलं. आई रक्तात न्हालेली, वडील हातात चाकू घेऊन उभे. ओम घाबरला, पण अतुलच्या डोक्यात आता काहीच उरलं नव्हतं. त्याने ओमचाही जीव घेतला, कारण त्याला वाटलं की ओमने सत्य सांगितलं असतं. त्यानंतर अतुलने स्वतःलाही संपवलं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, पण वरच्या मजल्यावरून कोणीच खाली आले नाही. वडील सुमंत शिंदे यांनी आवाज दिला. प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांना बोलावलं. दरवाजा तोडला आणि समोरचं दृश्य पाहून थंड पडले. तृप्ती रक्ताच्या थारोळ्यात, ओम निळसर चेहऱ्याने मृत, आणि अतुल दोरीला झुलत होता. संशय आणि मानसिक तणावाने हे संपूर्ण कुटुंब संपवलं. वेळेत समुपदेशन मिळालं असतं, संशयाचं विष मनातून बाहेर काढता आलं असतं, तर हे टाळता आलं असतं. ही घटना समाजासाठी एक धडा आहे. संशय, मानसिक आरोग्य आणि तणावाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम किती भयावह होतात. विश्वास, संवाद आणि समजूत नसल्यास नात्यांची वीण तुटते. बंध फक्त रक्ताचेच नसतात, तर मनाचेही असतात, आणि एकदा ते तुटले की त्याची भरपाई होऊ शकत नाही. हा एक गुन्हा नव्हता, तर आत्मघातकी प्रवास होता, जिथे एकाकी मनाने स्वतःला आणि सर्वात प्रिय व्यक्तींनाही संपवलं. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे, आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.